नमस्कार. आईच्या किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. हे बटाट्याचे चिप्स मी पाडून घेत आहे बरं का. आज मी बटाट्यांची फुलं करत आहे. तर त्यासाठी एक बटाटा मी स्वच्छ धुवून ते खिसणीनं व्यवस्थित त्याचे काप काढून घेत आहे बरं का. मी एकाच बटाट्याचे मी काप करत आहे बरं का. हे असे काप माझे तयार झालेले आहेत. आता मी हे मिठाच्या पाण्यात भिजत टाकत आहे. आता एका ताटात मी राजगिरा पीठ, मिरची आणि जिरे बारीक करून घेतले आणि थोडंसं चवीपुरतं मीठ, त्यात थोडंसं पाणी घालून मी हे मिश्रण जरा पातळ करून घेणार आहे बरं का. आणि आता मगाशी जे आपण काप करून घेतलेत बटाट्याचे त्याला त्यात मी ते बटाट्याचे काप वळवून घेत आहे. सगळ्या बटाट्याच्या कापाला हे जे मिश्रण केलेलं आहे ते लावून घेत आहे बरं का. मी दोन्ही बाजूला व्यवस्थित लावून घ्यायचं. अगदी छानपैकी हे मिश्रण दोन्ही बाजूला आलटून पालटून लावून घ्यायचं. आपण उपवास केल्यानंतर बटाटा खातो का नाही, तर त्यासाठी हे अतिशय उत्तम असं स्नॅक्स तयार होते बरं का. कुरकुरीत राजगिरा पीठ चालतंय, वरीच तांदळाचं पीठ चालतंय. जर तुमचा उपवास नसेल तर मग मी तांदळाचं पीठ, कॉर्नफ्लॉवर हे पण वापरू शकता. दिसायला अतिशय आकर्षक होते बरं का. आता हे जे काप आहेत हे एकावर एक निम्म्या भागावर दुसरा काप ठेवायचा, त्याच्यावर परत दुसरा निम्म्या भागावर तिसरा काप ठेवायचा, असं एकावर एक काप सगळे असे ठेवून ह्याची अशी गोल वळी करून घ्यायची. आणि टूथपिकच्या साहाय्यानं हे सगळ्या ते आपण जे पाकळ्या एकत्र केलेल्या आहेत ते टूथपिक वापरून त्याला लॉक करायचं. बटाटा जर मोठा असेल तर मग 5-6 तुम्हाला टूथपिक लागतील. मध्यम आकाराचा असेल तर 3 टूथपिकमध्ये तुमचे हे सगळ्या पाकळ्या लॉक होतात. एकदा हा स्नॅक्सचा पदार्थ उपवासाचा माझ्या पद्धतीनं करून माझ्या चॅनलला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. धन्यवाद. आता ह्या सगळ्या जेवढ्या आता माझ्याकडे आता जेवढे त्याचे पीस पडलेत तेवढ्या सगळ्यांचं मी ते लॉकिंग पूर्ण केलेलं आहे. साधारण एका बंचमध्ये 4 ते 5 स्लाईस त्याच्या बसतात बरं का. आणि 3 असं त्याला टूथपिक बसतात. आता मधनं हे कट करून घ्यायचं. हे असं पीस कणी असं व्यवस्थित कट करून घ्यायचा. आणि मी आता तेल तापायला ठेवले बरं का हे तळायसाठी. आणि मंद आचेवर हे अगदी छानपैकी मस्त खुसखुशीत तळून घ्यायचं. तुमचा जर उपवास नसेल तर मग तुम्ही ह्यावर चाट पण घालू शकता, लिंबू पिळू शकता. पण लिंबू पिळा तर ते थोडंसं मऊ पडायची शक्यता असते. आणि उपवासाचं असेल तर मग काय लिंबू चालतोय समजा कुणाला, पण लिंबूमुळे ते थोडंसं मऊ पडते. एकदा हे तुम्ही माझ्या पद्धतीनं करून बघा. माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. आता हे सगळे पीस माझे व्यवस्थित करून झालेत बरं का. सगळ्यात तेलात मी हे व्यवस्थित तळून घेत आहे बरं का, मंद आचेवर. म्हणजे त्याच्या आतपर्यंतची परत सगळी व्यवस्थित तळून होत्या. खाताना सगळे त्याचे पदर एकदम क्रिस्पी होतात बरं का. अतिशय तोंडाची चव वाढवणार असं हे पदार्थ तयार होते. जर समजा असं टाकताना जर ते एखादी लेअर सुटली असली तर तुम्ही परत ती टूथपिकमध्ये व्यवस्थित घालून तो राऊंड तुम्ही पूर्ण करू शकता. मंद आचेवर हे तळून घ्या बरं का छानपैकी. दिसायला अतिशय सुबक, सुरेख आणि कुरकुरीत असा हा एक स्नॅक्सचा पदार्थ उपवासाचा तयार होते. एकदा तुम्ही हा माझ्या पद्धतीनं करून बघा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. सगळे मी जे पीस आता आपले कट करून झालेले आहेत ते सगळे मी
हे तेलात चांगले कुरकुरीत होईपर्यंत भाजून घेत आहे बरं का. मंद आचेवर तळल्यामुळं आतपर्यंतची लेअर सुद्धा का नाही व्यवस्थित तळून निघलेली असते बरं का. कच्चापणा सगळा कच्चा राहतच नाही मग. आणि अगदी व्यवस्थित हे तळून मग जे तुमचं तळून झालेलं आहे व्यवस्थित ते काढून घ्यायचं आणि उरलेले पीस परत एकसारखं त्याला आलटी पालटी उलटं सुलटं करत करत ते व्यवस्थित तळायचं. करपलं तर कडू होते बरं. व्यवस्थित अगदी त्याला त्याची कळी पाकळी तुटून नये असं छानपैकी तळून काढायचं बरं का. असं अतिशय चविष्ट असा हा पदार्थ तयार होते बरं. धन्यवाद.